Guys, the first sentence is तो मुलगा कोण आहे? Now your turn. Good. Who's that boy? Who's that boy? ती खरोखर दुखी आहे. She is really sad. She is really sad. तो माणूस मला त्रास देतो. Good. That's guys annoy me. That's guys annoy me. That's हे that is चं कॉन्ट्रॅक्शन आहे. गाईज प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला माहित असेल म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर याचे मागचे व्हिडिओ नक्की बघा, तुमच्या लक्षात येईल. ते पुस्तक त्याचे आहे. That book is theirs. That book is theirs. तो आवाज कशाचा होता? What was that noise? What was that noise? तो आवाज कशाचा होता? What was that noise? प्रत्येकाला ते सगळं माहित आहे. Everybody knows that all. Everybody knows that all. गाईज मी फटाफट सेंटेन्स घेत आहे कारण की तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त या व्हिडिओमध्ये व्हावी म्हणून मी फटाफट सेंटेन्स घेत आहे. कुठेही कन्फ्युजन असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंट जरूर करा. मी शेवटी ती परीक्षा पास झाले. I finally passed that exam. I finally passed that exam. थोडेसे दूध शिल्लक आहे. There is only a little milk. There is only a little milk. दूध आपल्याला मजबूत बनवतं. नेहमी बोललं जाणारं सेंटेन्स आहे. Milk makes us strong. Milk makes us strong म्हणजे दूध आपल्याला मजबूत बनवतं. Milk makes us strong. पगाराच्या बाबतीत ती नोकरी चांगली आहे. Good. In terms of salary, that job is fantastic. In terms of salary, that job is fantastic. हे सेंटेन्स थोडं मोठं आहे पण तुम्ही एकदा दोनदा जर या व्हिडिओ थ्रू प्रॅक्टिस केली तर हे सुद्धा सेंटेन्स तुम्ही खूप इझिली बोलू शकाल आणि अशाच प्रकारची दुसरी सेंटेन्स सुद्धा. कोणीतरी ते काम करेल. Someone will do that job. Someone will do that job. ते अगदी निरर्थक आहे. That's quite meaningless. That's quite meaningless. Meaningless म्हणजे काय? निरर्थक. मी जे ऐकलं ते हे नाही. That's not what I heard. That's not what I heard म्हणजे मी जे ऐकलं ते नाही. त्यानंतर ती घरी गेली. After that she went home. After that she went home. मी तिला अगोदर भेटले आहे किंवा मी तिला पूर्वी भेटले आहे किंवा मी तिला आधी भेटले आहे. कोणतंही सेंटेन्स असेल. Good try. I have met her before. I have met her before. माझ्या पुढे चल किंवा माझ्या पुढे चाल दोन्ही कसंही सेंटेन्स असू शकतं. Walk ahead of me. Walk ahead of me म्हणजे माझ्या पुढे चाल. तुम्ही किती वाजता घरी परत आला किंवा तू किती वाजता घरी परत आलास. What time did you get back home? What time did you get back home? इथे बघा आपण क्वेश्चन केला आहे आणि डिड आला आहे म्हणून इथे आपण गेटचा फर्स्ट फॉर्म लिहिलेला आहे. तुम्ही म्हणाल मॅम सिंपल पास्ट टेन्समध्ये तर सेकंड फॉर्म येतं, इथे तर तुम्ही फर्स्ट फॉर्म लिहिलं. पण ज्या वेळेस सेंटेन्समध्ये डिड येतं त्यावेळेस वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. नेक्स्ट, तू दुपारचं जेवण कधी केलं. गुड. When did you have lunch?
व्हेन डिड यू हॅव लंच. क्लिअर झाला असेल तुम्हाला, डीड आला आहे म्हणून आपण इथं हॅड न घेता हॅव घेतलेला आहे. मी संध्याकाळी 5 वाजता परत आलो. I returned at 5 p.m. I returned at 5 p.m. रिटर्नचं सेकंड फॉर्म रिटर्न्ड. तू रात्रीच्या जेवणासाठी काय केलंस किंवा तू रात्रीच्या जेवणासाठी काय बनवलंस. What did you cook for dinner? What did you cook for dinner? झोपण्यापूर्वी तुम्ही काय केलं. What did you do for before going to bed? What did you do for before going to bed? आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, जर वाक्यामध्ये म्हणजेच सेंटेन्समध्ये did आलं तर वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. क्लिअर. नेक्स्ट सेंटेन्स. मी 8 तास झोपले. गुड. I slept for 8 hours. I slept for 8 hours. स्लीपचं सेकंड फॉर्म काय आहे. स्लेप्ट. म्हणून इथे स्लीपचं सेकंड फॉर्म आपण स्लेप्ट घेतलेला आहे. काल रात्री तू किती तास झोपलास. हाऊ मेनी आवर्स डिड यू स्लीप लास्ट नाईट. हाऊ मेनी आवर्स डिड यू स्लीप लास्ट नाईट. तू काय खरेदी केलं. व्हॉट डिड यू बाय. व्हॉट डिड यू बाय. नेक्स्ट. मी नवीन पुस्तक विकत घेतलं. I bought a new book. I bought a new book. बायचं सेकंड फॉर्म बॉट आहे. मी पुस्तक वाचलं. I read a book. I read a book. read, read, read. रीडचं स्पेलिंग रीडच सेमच असेल सगळ्या ठिकाणी, फक्त त्याचं प्रोनाऊन्स करायचं वेगळं आहे. रेड करायचं आहे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. तू भांडी कधी घासलीस. When did you wash the dishes? When did you wash the dishes? मी स्वयंपाकघर साफ केलं. I cleaned the kitchen. I cleaned the kitchen. काल तुम्ही काय साफ केलं. What did you clean yesterday? What did you clean yesterday? तू कोणासोबत खरेदीला गेलास. Who did you go shopping with? Who did you go shopping with? किंवा with whom did you go shopping असंही करू शकता याला तुम्ही. मी माझ्या भावासोबत गेलो किंवा मी माझ्या भावासोबत गेलो होतो. दोन्ही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. I went with my brother. I went with my brother. Went का आलं. go went gone. सेकंड फॉर्म काय आहे. went आहे म्हणून. तुझं काम कधी संपलं. When did you finish your work? When did you finish your work? गाईज तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करायचं आहे. आणि गाईज सोबतच तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन तुम्हाला प्रेस करायचं आहे. सोबतच व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे. मी काल रात्री ते पूर्ण केलं. I completed it last night. I completed it last night. तू वर्गात काय शिकलास. What did you learn in class? What did you learn in class? मी इतिहास शिकलो. I learned about history. I learned about history. लर्नचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म दोन्हीही लर्नड आहे म्हणून आपण इथे लर्नड घेतलेला आहे. तुम्ही तिथे किती दिवस राहिलात किंवा तू तिथे किती दिवस राहिलास. How long did you stay there? How long did you stay there? आता तुम्हाला म्हणायचे की मी 2 दिवस राहिलो. गुड ट्राय.
I stayed for 2 days. I stayed for 2 days. तुला सहलीला मज्जा आली का? Did you enjoy the trip? Did you enjoy the trip? तुम्ही म्हणताय की हो, ते खूप मजेशीर होतं किंवा आश्चर्यकारक होतं. Good. Yes, it was wonderful. Yes, it was wonderful. आता मी इथे वंडरफुल घेतलेलं आहे. तुम्ही असं बोलू शकता की यस इट वॉज ग्रेट. तू गेल्या आठवड्यात डॉक्टरला भेटलास का? किंवा तुम्ही गेल्या आठवड्यात डॉक्टरला भेटलात का? तू किंवा तुम्ही दोन्ही असू शकतं. Did you visit the doctor last week? Did you visit the doctor last week? Last week गेल्या आठवड्यात. Did आल्यामुळे आपण सिंपल विजिटच लिहिलेला आहे. हो, मी भेटलो. Yes, I did. Yes, I did. सिंपल तुम्ही yes, I did. मी भेटलो असंही बोलू शकता किंवा yes, I did meet the doctor असंही तुम्ही याला बोलू शकता. काल तुझ्या बहिणीला फोन केलास का? Did you call your sister yesterday? Did you call your sister yesterday? Yesterday काल. हो, मी तिला संध्याकाळी फोन केला किंवा हो, मी तिला संध्याकाळी फोन केला होता. Yes, I called her in the evening. Yes, I called her in the evening. काल रात्री जेवण कोणी बनवलं? Who cooked the dinner last night? Who cooked the dinner last night? माझ्या आईने जेवण बनवलं किंवा माझ्या आईने जेवण बनवलं होतं. दोन्ही प्रकारे असू शकतं. My mother cooked the dinner. My mother cooked the dinner. काल रात्री तुम्ही कोणता चित्रपट पाहिला? What movie did you watch last night? What movie did you watch last night? मी एक कॉमेडी चित्रपट पाहिला. I watched a comedy movie. I watched a comedy movie. आता मी इथे कॉमेडी घेतले. तुम्ही हॉररही बोलू शकता किंवा जेही तुम्ही बघितले असेल ते तुम्ही तिथे क्लिअर करायचं आहे तुम्हाला. तुला चित्रपट आवडला का? Did you like the movie? Did you like the movie? हो, तो मजेदार होता किंवा हो आवडला. दोन्ही प्रकारचं तुमचं आन्सर असू शकतं. Yes, it was funny. Yes, it was funny. Yes, I liked it. असंही तुम्ही याला बोलू शकता. तू शाळेत किती वाजता गेला होतास? What time did you go for school? What time did you go for school? सकाळी 7 वाजता गेलो होतो. I went at 7 a.m. I went at 7 a.m. तू किती वेळ व्हिडिओ गेम खेळलास? How long did you play video game? How long did you play video game? मी 2 तास खेळलो. I played for 2 hours. I played for 2 hours. काल तू लॅपटॉप यूज केलास का? किंवा काल तू लॅपटॉप वापरलास का? Did you use your laptop yesterday? Did you use your laptop yesterday? किंवा Did you use laptop yesterday? असंही बोलू शकता. yours घेतलं तरी चालेल, अदरवाईज नाही घेतलं तरी चालेल. हो, मी कामासाठी वापरला. Yes, I used it for work. Yes, I used it for work. तू तुझा फोन कुठे चार्ज केला? Where did you charge your phone? Where did you charge your phone? तुझं वाचन कधी संपलं? When did you finish your reading? When did you finish your reading? मी गेल्या आठवड्यातच पूर्ण केलं.
आय फिनिश्ड इट लास्ट वीक. आय फिनिश्ड इट लास्ट वीक. लास्ट वीक गेल्या आठवड्यात. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असेल. बरीच सेंटेन्स तुम्हाला तुमच्या डेली यूजमधले असतील आणि तुम्हाला ते नक्कीच हेल्पफुल असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे.